हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची फार्मासिस्ट एक्झाम कोणती मित्रांनो, फेज 12 ची 2024 एक्झाम। तर मित्रांनो, याच्या सर्व जे स्टाफ सिलेक्शन कमिशनची फार्मासिस्टची एक्झाम आहे त्याच्या सर्व डिटेल मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। सेपरेट एक प्लेलिस्ट बनवलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन फार्मासिस्ट एक्झाम म्हणून। त्यामध्ये मित्रांनो या एक्झाम रिलेटेड ज्या काही अपडेट आहेत तर ते सर्व अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, त्या अपडेट मध्ये ह्याची ऍप्लिकेशन फॉर्म डेट असेल, ऍप्लिकेशनची लास्ट डेट किती असणार आहे, टेंटेटिव्ह एक्झाम डेट काय असणार आहे, एक्झाम सेंटर कोणते कोणते असणार आहेत, कोणत्या रिजन मध्ये किती वॅकन्सी असणार आहेत आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी, तर ह्या सर्व इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दिलेली आहे। तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहेत जे की आहे सिलेबस। सर, फार्मसीची जी एक्झाम होते स्टाफ सिलेक्शन कमिशनची त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे हे खूप सारे स्टुडंट मला कमेंट मध्ये विचारत होते। तर त्या सर्वांचा आन्सर या व्हिडिओमध्ये भेटणार आहे की स्टडी तुम्हाला कोणत्या सिलेबसची करायची आहे जेणेकरून तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या फार्मसिस्ट पदासाठी सिलेक्ट होताल, राईट। आणि सेकंड आपण बघणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक्झाम पॅटर्न, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा फार्मासिस्ट एक्झामचा पॅटर्न काय असतो। तर मित्रांनो, चला आपण या व्हिडिओमध्ये बघू। पहिल्यांदा मित्रांनो आपण बघू स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच एक्झामिनेशन पॅटर्न। तर मित्रांनो, आता इथे तुम्हाला दिसत असेल देअर विल बी 3 सेपरेट कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन। तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंडर 3 वेगवेगळ्या एक्झाम होतात, पण आपल्या फार्मासिस्टची मित्रांनो एकच एक्झाम होणार आहे। ते 3 वेगवेगळ्या एक्झाम का म्हणलेले तर ते असा सीन आहे, याच्यामध्ये काय असणार मित्रांनो 3 वेगवेगळे लेवल असतात। एक असतं 10th लेवलच्या म्हणजे 10th लेवलचा जो सिलेबस असणार आहे तो येतो, एक आहे 10+12 म्हणजे ज्याला आपण शॉर्ट मध्ये आपण म्हणू एक 10th, आणि दुसरा असतं 12th लेवल, आणि मित्रांनो थर्ड जे असतं ते असतं ग्रॅज्युएशन लेवल, राईट। 10th लेवलचा एक आहे, 12th लेवलचा आणि ग्रॅज्युएशन। आता महत्वाचा क्वेश्चन की सर आपल्या फार्मसीची जी एक्झाम होती ती कशाच्या अंडर येते, तर ती मित्रांनो 12th लेवलच्या अंडर येणार आहे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला 12th लेवलची जे सिलेबसची हार्डनेस असणार ती कोणती असणार आहे, 12th लेवलची असणार आहे। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक मी इथे नोटिफिकेशन पण दिलेलं आहे इथे खाली, इथे बघा, इथे तुम्ही पोस्ट कोड बघू शकता, नंतर इथे पोस्ट नेम फार्मासिस्ट ॲलोपॅथिक, इथे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन लेवल। तुम्हाला मी म्हणलं की 3 लेवल असतात, पण आपली फार्मासिस्टची कशाच्या अंडर येते मित्रांनो 10+2 च्या लेवलच्या अंडर येते, हायर सेकंडरी। तर मित्रांनो हे तुम्हाला माहिती झालं। आता इथे सिलेबस बघू की पॅटर्न कसा असणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये काय असणार आहे, 200 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक एक्झाम होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड MCQ ची एक्झाम होईल। त्याच्यामध्ये मित्रांनो टोटल मार्क किती असणार आहेत, 200 मार्क असणार आहेत। तर एक क्वेश्चन 2 मार्काला असणार आहे, राईट। तर त्याच्यामध्ये हे बघा जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन असतील आणि एक क्वेश्चन 2 मार्काला मुळे 50 मार्क जनरल इंटेलिजन्स। सेकंड बी बघा जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन असतील, डिवाइड मल्टिप्लाय बाय 2 ते 50 मार्क होतील। आणि ऑप्शन सी बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच बेसिक अर्थमॅटिक स्किल, याच्यावर किती क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो 25 क्वेश्चन असतील, त्याचं टोटल होईल 50 मार्क। आणि मित्रांनो फोर्थ जे असणार आहे ते असणार आहे इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश ग्रामर त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे, ते 25 क्वेश्चन असतील। तर ते टोटल किती होणार आहे मित्रांनो 50। असं टोटल मिळून मित्रांनो तुमची 200 मार्काची एक्झाम होईल, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे। तर त्या एक्झाम साठी मित्रांनो तुम्हाला टोटल ड्युरेशन म्हणजे किती टाइम मध्ये तुम्हाला हे 100 जे क्वेश्चन असणार आहेत त्या 100 क्वेश्चन साठी मित्रांनो तुम्हाला फक्त 1 तास टाइम भेटणार आहे, ओनली 16 मिनिट। आणि त्यानंतर मित्रांनो हे जे सर्व क्वेश्चन आहेत तर हे आन्सर करताना तुम्हाला त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे। तर ते किती असणार आहे 0.50
निगेटिव्ह एक रॉंग क्वेश्चन झाला तर तुमचे 0.50 इथे रॉंग होतील मित्रांनो, राईट. 2 मार्क मधले तुमचे एवढे रॉंग होणार आहेत इच रॉंग आन्सरला, म्हणजे जे रॉंग होईल. तर हे झालं मित्रांनो एक्झाम पॅटर्न. आता मित्रांनो एक खूप महत्वाची शॉकिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला माहित नसेल तर याच्यामध्ये सर आतापर्यंत जे आपण पार्ट बघितला तर हे नॉन टेक्निकलचा पार्ट दिसत आहे, राईट. आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या काही एक्झाम होत्या, झेडपीची एक्झाम असेल, DSS ची एक्झाम असेल आणि अदर कुठल्या पण एक्झाम असतील, तर त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा असा सिलेबस राहतो. पण मित्रांनो इथे मी एक गोष्ट क्लिअरली व्यवस्थित तुम्हाला सांगतो, या SSCच्या फार्मसीच्या एक्झाम मध्ये फार्मसीचा सिलेबस येत नाही, फार्मसीचा सिलेबस नसतो, म्हणजे टेक्निकल सिलेबस नसणार आहे. तुमचा फक्त एवढाच सिलेबस असेल, कोणता? जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक्स जे असणार आहे, हे 4च गोष्टीवर तुमची एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये फार्मसीचा एकही क्वेश्चन येत नाही. तुमचे डिग्री डिप्लोमा जे काही असेल तेच कन्सिडर केलं जातं आणि मित्रांनो यावरच तुमची एक्झाम होते आणि यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क पडले आणि यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामध्ये फार्मसीचा अर्थार्थी संबंध नाहीये. जर तुमचं फार्मसीचं सिलेबस व्यवस्थित नसेल, अभ्यास व्यवस्थित नसेल, तरी पण तुम्ही याच्यामध्ये इझिली क्वालिफाय होऊ शकता. आणि ज्याचं फार्मसीचं सिलेबस चांगले आहेत, स्टडी चांगली आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो ही म्हणजे न आवडणारी गोष्ट असणार आहे की फार्मसीच्या एक्झाम मध्ये फार्मसीचं सिलेबस नसणार आहे. तर मित्रांनो इथे टेक्निकल सिलेबस कोणताही नसतो, तर सर्व नॉन टेक्निकल सिलेबस असतो फार्मासिस्ट एक्झाम साठी पण. ही गोष्ट क्लिअर झाली. आता मित्रांनो हे जे सिलेबस आहे त्यामध्ये सब पॉइंट कोणते कोणते आहेत आपण बघू. तर हे मॅट्रिक्युलर लेवल आहे, हे आपल्याला नाही आहे, आपले 10th प्लस हायर सेकंडरी लेवल असणार आहे. इथे बघू शकता हायर सेकंडरी लेवल. इथं जनरल इंटेलिजन्स मध्ये बघा कोणते कोणते पॉइंट आहेत. इट कुड इन्क्लूड क्वेश्चन ऑफ बोथ वर्बल अँड नॉन वर्बल टाइप. द टेस्ट विल बी इन्क्लूड क्वेश्चन ऑन द सेमेटिक एनालॉजी, सिम्बॉलिक ऑपरेशन, सिम्बॉलिक नंबर, एनाकोलॉजी, ट्रेड्स, फिगर. हे खूप सारे पॉइंट असणार आहेत मित्रांनो. ह्याची PDF मी तुम्हाला देईल. जे सब पॉइंट वगैरे आहेत तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सिरीज असेल, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, इमोशनल इंटेलिजन्स, वर्ड बिल्डिंग, सोशल इंटेलिजन्स, कोडिंग, डिकोडिंग, अदर सब टॉपिक अँड इफ एनी न्यूमेरिकल ऑपरेशन. तर मित्रांनो जनरल इंटेलिजन्स मध्ये खूप सारे पॉइंट आहेत, तुम्हाला हे सर्व पॉइंट करावे लागतील. यावर मित्रांनो 25 क्वेश्चन असतील 50 मार्कसाठी, राईट. दुसरा असणार आहे जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये क्वेश्चन आर डिझाईन टू टेस्ट द कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस ऑफ एन्व्हायरमेंट अँड इट्स ऍप्लिकेशन टू द सोसायटी. तर मित्रांनो या पॉइंट नुसारच क्वेश्चन असणार आहे. तुमची अवेअरनेस किती असणार आहे एन्व्हायरमेंट आणि इट्स ऍप्लिकेशन बद्दल, सोसायटी बद्दल, त्यावर क्वेश्चन असतील. क्वेश्चन आर ऑल्सो डिझाईन टू टेस्ट नॉलेज ऑफ करंट इव्हेंट of such matter of everyday observation and the experience in their scientific aspect as may be expected of an educated person. म्हणजे तुमची थिंकिंग काय असेल जनरल अवेअरनेस बद्दल, त्यावर मित्रांनो खूप सारे क्वेश्चन विचारणार. नंतर बघा द टेस्ट विल ऑल्सो इन्क्लूड क्वेश्चन रिलेटेड टू इंडियन अँड इट्स नेबरिंग कंट्री, स्पेशली पार्टनर हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक, जनरल पॉलिटी अँड द सायंटिफिक रिसर्च. यामध्ये मित्रांनो जनरल अवेअरनेसवर 25 क्वेश्चन या पार्टवर येतील 50 मार्कला. त्याच्यानंतर मित्रांनो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, अर्थमॅटिक, नंबर सिस्टीम, कॉम्प्युटर, होल न्यूमेरिकल, डेसिमल, फ्रॅक्शन, रिलेशनशिप बिटवीन नंबर, फंडामेंटल अर्थमॅटिकल ऑपरेशन, पर्सेंटेज, रेशो, प्रोपोर्शनल, स्क्वेअर रूट, ॲव्हरेज, इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट. खूप सारा सिलेबस आहे मित्रांनो, खूप सारा. तुम्ही जेवढं करताल त्यासाठी कमी असणार आहे. कूल अल्जेब्रा, एलिमेंटरी वर्ड, सिंपल वर्ड, खूप सारा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. ह्याचं PDF मी तुम्हाला देईल टेलिग्राम चॅनलवर. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पॉइंट वाईज तुम्हाला याच्यासाठी स्टडी करावी लागेल.
नंतरचा आहे मित्रांनो इंग्लिश लँग्वेज. तर मित्रांनो इंग्लिश लँग्वेज बघा, स्पॉट द एरर, फिलिंग द ब्लँक, सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, डिटेक्शन ऑफ मिसस्पेल वर्ड, इडियम्स, फेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ऑफ वर्बल, conversation into direct indirect narrative, shuffling of sentence part, shuffling sentence in the passage, clone passage, comprehensive passage. तर यावर मित्रांनो 25 क्वेश्चन. तर मित्रांनो यामध्ये महत्वाची एकच गोष्ट आहे की फार्मसीचा सिलेबस याच्यामध्ये नसणार आहे. सर्व सिलेबस मित्रांनो नॉन टेक्निकलचा असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सर्व स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काही डाऊट असतील किंवा कोणत्या इन्फॉर्मेशनवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो तर ती इन्फॉर्मेशन नक्की कमेंट करा. त्याच्यावर मी थोडा टाइम घेईल, सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे त्यावर व्हिडिओ मी नक्की बनवेल मित्रांनो. थँक्यू.